शेतकऱ्याला पट्टे देण्यासाठी खूप अडचणी येतात. बँक मला वेळेवर पैसा देत नाही. रोज कमीत कमी काउंटरवरती 2 ते 2.5 कोटीची कॅश रिक्वायरमेंट असते. मागील 20 मार्च 2026 पासून जी आपली करन्सी चेस्ट आहे ट्रेझरी मॅनेजर यांच्याशी पत्र देऊन असं बोललो ती, पण तरी अद्यावत काही कॅशचा पुरवठा सुरळीत झालेला नाहीये. आमची मागणी काय, जेवढे आम्हाला पैसे लागतील तेवढे पैसे दे, जमा आहेत तेवढेच द्या, आगाव सुद्धा देऊ नका. तर आम्हाला काय करायचं, आम्हाला पैसे वाटावे लागतात, आम्हाला बस देत नाही. आपल्याला कॅश नाही म्हणून बातमी करायची. सचिन दिनकर मोरे, आडत दुकान लातूर. मी इथला सीसी धारक खातेदार आहे. कॅश मिळायचा पत्ता नाही. 5 लाखाचा चेक पडला की 1 लाख 1.5 लाख रुपये देते. लाख रुपये 12ला देते, राहिलेले 50 4-5 वाजता देते. आमच्याकडे खेड्यापाड्यात शेतकरी येते 50% बँकेत, तर खेड्याने तर शाखाच नाहीत कुठल्याच बँकेत. ते आरटीजीएस घ्यायला तयार राहत नाही. दररोजच किरकिरी आहेत. आणि सीझन चालू असलं की प्रॉब्लेम कॅशचा दरवर्षी तिथं लातूरमध्ये चालू आहे. मग ह्यांना रोज किरकिऱ्या करून तर काही उपयोग होईना गेले. आमची मागणी काय, जेवढे आम्हाला पैसे लागतील तेवढे पैसे दे, जमा आहेत तेवढेच द्या, आगाव सुद्धा देऊ नका. तर आम्हाला काय करायचं, आम्हाला पैसे वाटावे लागतात, आम्हाला बस देत नाही. आम्ही बाहेर बी चहा प्यायला चालत महाग येतात. माझ्या पट्टीत कसं झालं, आम्हाला कॅश 10 लाख रुपये लागतील, होत नाही, अर्धा बी होत नाही. हा, बळसळ आरडीएस मारावं लागते. त्या केस तालुक्यातली खेडी माझ्याकडे येते. बऱ्याच गावांनी बँकाच नाही. तुम्ही जोपर्यंत तुमच्या ग्राहकांना कॅश देत असल्यामुळे तुमचा ग्राहक दुसरीकडे विक्रीला चाललाय का? जात आहे, नाही तर बरीच नाही, नाही तर अगोदर विचारते गाडी उभा करून पैसे देतो का संध्याकाळी, नाही तर नाही म्हणलं की लगेच निघाल. आणि आता लग्न करायचे दिवस आहेत, गड्याचे ठराव राहतील, पैसे द्यायच लागतील. मागणी काय नाही, कॅश मिळावं बाकी काही नाही. मग माझं नाव मारुती रामराव शिंदे आहे. माझं खातं लक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहे आणि माझा आडत दुकानचा व्यापार आहे. तरी मला शेतकऱ्याला पट्टे देण्यासाठी खूप अडचणी येतात. बँक मला वेळेवर पैसा देत नाही. 5 लाखाचा चेक फाडला तर 1 लाख घेऊन जावं म्हणते, 2 लाख घेऊन जावं म्हणते. अशा अडचणी येतात. शेतकरी बाहेरगावचे असतात, तर त्यांना आम्ही भागवायचं कसं? तरी तुम्ही बँकेला आम्हाला कॅश पुरवण्यासाठी सहकार्य करावं. बरोबर आहे. आता असं साधारण बघायचं झालं तर आपली शाखा मार्केट यार्ड मध्ये आहे आणि जवळपास मार्केट यार्ड मधल्या सर्वच शाखांना रोज कमीत कमी काउंटरवरती 2 ते 2.5 कोटीची कॅश रिक्वायरमेंट असते. मागील 20 मार्च 2026 पासून जी आपली करन्सी चेस्ट आहे ट्रेझरी मॅनेजर यांच्याशी पत्र देऊन असं बोललो ती, पण तरी अद्यावत काही कॅशचा पुरवठा सुरळीत झालेला नाहीये. तर आमची ट्रेझरी मॅनेजर SBI लातूर यांना अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जे काय पावले उचलून कॅश पुरवठा सुरळीत करावा, ही आमची त्यांना विनंती आहे. बँकेतल्या ग्राहकांना आता जास्त कॅश पाहिजे तर कशा पद्धतीने? आता सध्या सीझन चालू आहे, हरभरा, तूर, सोयाबीनचं सीझन चालू आहे. मार्केट आता थोडस भरून आलेलं आहे आणि नेमकं याच टायमिंग मध्ये जे आपले ट्रेझरी मॅनेजर आहेत SBIचे किंवा बाकी कुठली नॅशनलाइज बँक असतील किंवा शेड्यूल कमर्शियल बँक असतील, कोऑपरेटिव्ह बँक असतील, यांच्याकडे अद्याप कॅश पुरवठा नाही झालेला. तर त्यांनी लवकरात लवकर या कॅश पुरवठ्याचं नियोजन करावं असं सांगू इच्छितो. तर माझी माननीय जिल्हाधिकारी तसेच ट्रेझरी मॅनेजर करन्सी चेस्ट लातूर यांना अशी विनंती आहे की लवकरात लवकर याचा मार्ग काढून जी आपल्या शेतकऱ्यांची बँकेच्या खातेदारांची जी गैरसोय होते ती लवकरात लवकर त्यांनी दूर करावी व आपला कॅश पुरवठा पूर्ववत करावा, ही माझी त्यांना विनंती. लातूर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं मोठं मार्केट आहे. इथे परप्रांतीयांचे शेतकरी जे आहेत, कर्नाटक, आंध्रा या बॉर्डर मध्ये आपल्या लातूर जिल्हा असल्यामुळे तिथून शेतकरी आपला शेतकरी माल आणतात, शेतीमाल आणतात आणि त्यांना ती शेतीमाल टाकलं की कॅश हे द्यावं लागते. आणि त्यांना मोठी अडचण होती की त्यांना कॅश कशी द्यायची, कारण बँका तर आता कॅश मिळत नाहीये बँकेना. सगळ्या बँकेना आता आम्ही SBI ट्रेझरी वगैरे सगळ्यांना आम्ही
भरपूर रिक्वेस्ट करतो. 20 मार्च पासून जवळपास इथं मार्केटचं खूप मोठं उलाढाल असताना सुद्धा कॅश मिळत नाही. त्यांनी त्यावेळेस आमचे माननीय जिल्हाधिकारी तसे ट्रेझरी मॅनेजर यांना विनंती आहे की तुम्ही कॅश रोज सगळ्या बँकेला जवळपास 1.5 ते 2 कोटीची आवश्यकता असते, त्या पद्धतीनं द्यावी ही विनंती. आणि हे कॅशचा प्रॉब्लेम हा दरवर्षी येतो. त्यांनी हा सीझन जो असतो, सीझनचा पीक पिरियड असतो, त्यावेळेस त्यांनी कॅशची अरेंजमेंट करावी असे आमचं हे आहे, म्हणणं आहे. कारण खूप ग्राहक आमच्या अंगावर येतात. आमच्या मॅनेजरला आणि कॅशियरला रोज फेस करावं लागतं की हे कसं पद्धतीने हँडल करायचं. आम्ही सगळ्या बँकेना सकाळी फोन करतो आणि कॅश अरेंजमेंट करून, एखाद्याची 5 लाख डिमांड असेल तर त्याला 50,000 देऊन त्याला काहीतरी तोंडाला पानं पुसल्यासारखं मिळतं. ते चुकीचं आहे आणि त्यामुळे शेतकरी नाराज होऊन जो मार्केटवर परिणाम होतोय त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. आणि मार्केट यार्ड चाललं तरी तर बाजारपेठ चालतंय लातूरातलं, तर तोही गिरायकाचा तोचाही परिणाम आपल्या मार्केटवर होतो. तर त्याचा विचार व्हावा आणि ग्राहकांची गैरसोय होऊ नये याबद्दल जिल्हाधिकारी साहेब तसं ट्रेझरी मॅनेजर SBI यांनी काळजी घ्यावी आणि सर्व बँकेला कॅश पुरवठा करावा.